हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. सध्या आपण सोशल मीडियावर पाहतो की रेडीमेड रांगोळीज खूप ट्रेंडिंगला आहेत. पण ही रांगोळी करताना बऱ्याचशा अडचणी येतात. जसं की आता बऱ्याच जणांना माहितीच नाही आहे की रेडीमेड रांगोळीसाठी काय काय साहित्य लागतं. आपण ज्याच्यावरती ही रांगोळी बनवतो त्या शीटला काय म्हणतात, बरं समजा काय म्हणतात हे जरी समजलं तरी मार्केटमध्ये एवढ्या साऱ्या शीट्स आहेत. मग त्यातले आपण परचेस करताना कोणती शीट परचेस करायची. आता हे तर सगळं झालंच. अजून एक मुद्दा त्यातला की यामध्ये ग्लू कोणता यूज करायचा. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पाहतो की काही जण ग्लूमध्ये पाणी मिक्स करतात. मग या पाण्याचं प्रमाण किती मिक्स करायचं, किती प्रमाणात मिक्स करायचं, म्हणजे आपली रांगोळी ही एकदम परफेक्ट अशी होईल. तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी महत्त्वाचा मुद्दा रेडीमेड रांगोळीसाठी लागणारं साहित्य. पहिला आहे OHP शीट, त्यानंतर मार्कर, फेविकॉल MR, ॲक्रेलिक कलर, फेविक्रिल 3D आउटलाइनर, ब्रश, रांगोळी, सीझर. आता हे झालं साहित्य. पुढचा प्रश्न येतो की रांगोळी वॉटरप्रूफ आणि लॉंग लास्टिंगसाठी OHP शीट कोणतं निवडायचं. तर आता OHP शीट निवडताना त्यावरती 100 मायक्रॉन OHP शीट किंवा 125 मायक्रॉन OHP शीट असं असलेलं निवडायचं. 125 भेटलं तर अतिउत्तम, नाहीच भेटलं तर 100सुद्धा चालतं. पण त्यापेक्षा कमी मायक्रॉन असलेलं OHP शीट अजिबात घेऊ नका. आता ग्लू आपण फेविकॉल MR यूज करणार आहोत. तो कधीही डायरेक्टली अप्लाय करायचा नाही. तर त्याचं प्रमाण असं आहे, जर 2 चमचे तुम्ही ग्लू घेतला तर 1 चमचा पाणी घ्यायचं. उदाहरण चित्रासहित वरती स्पष्ट केलेलं आहे. या प्रमाणानुसार घेऊन तुम्ही ते शीटवरती अप्लाय करायचं आणि तुम्हाला लागेल तशी रांगोळी बनवायची. जर याचा देखील तुम्हाला रेडीमेड रांगोळीचा पूर्ण ट्युटोरियल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण तोसुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. रांगोळी झाल्यानंतर 4 ते 5 तास सुकून द्या. रेडीमेड रांगोळीबद्दल अजून काही तुमच्या मनात जर प्रश्न, डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.